नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण दुधावरची साय साठवून त्याच मलाईपासून घरच्या घरीच अगदी साजूक रवाळ आणि केमिकल फ्री तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीही तूप बनवायचा कंटाळा करणार नाहीत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट 5 मिनिट लोणी कसं काढायचं आणि रवाळ तूप कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा। तर मी इथं 8 दिवसाची मलाई घेतली, म्हणजे दुधावरची साय साठवून ठेवली होती ती घेतली आहे। आणि आता इथं मोठं मिक्सरचं भांडं घेतलं। तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं नसेल तर छोटं पण घेऊ शकता, पण शक्यतो मोठं घेतल्यास सोपं पडतं आणि अगदी पटकन लोणी काढून होतं। आता ही सर्व मलाई मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि शक्यतो मिक्सरचं भांडं पॅक झाकणाचं घ्यावं, म्हणजे त्यात आपण ज्या वेळेस लोणी काढतो त्यावेळेस सांडणार नाही। आणि पाहू शकता ह्या बाउलचं पण सर्व मी चमच्याच्या साहाय्याने आत्ताच मिक्सरमध्ये टाकून घेते आणि अगदी अर्धा कप पाणी टाकले। आपल्याला आता हे साधारण अर्धा ते पाऊण मिनिटासाठी मिक्सरला फिरून घ्यायचंय। सुरुवातीला हे असंच फिरवल्यामुळं ह्याच्यातली मलाई छान अशी स्मूथ होते आणि लोणी पटकन निघलं जातं। तर साधारण अर्ध्या मिनिटासाठी मिक्सरला मी हे फिरून घेतलंय आणि अशा पद्धतीने लोणी काढायची एकदम साधी सोपी पद्धत आहे। आता साधारण अर्ध्या मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते। पाहू शकता ही साई म्हणजेच मलाई किती स्मूथ अशी झाली, हे पाहू शकता। अशा पद्धतीने मलाई झाली की लगेच आपल्याला आता ह्यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचंय। मी साधारण इथं अर्धा लिटर थंड पाणी टाकून घेते। थंड पाणी टाकल्यामुळे लोणी लवकर वरती येतं आणि पूर्ण पाणी वेगळं होतं आणि आपल्याला जास्तीत जास्त लोणी मिळतं। आता थंड पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला लगेच मिक्सरला 1 मिनिटासाठी फिरून घ्यायचंय आणि साधारण 1 मिनिटानंतर पाहू शकता लोणी वरती यायला लागले, पण पूर्णपणे अजून आलेलं नाही। त्यासाठी आपल्याला परत एक साधारण अर्धा ते पाऊण मिनिट फिरून घ्यायचंय। जेवढं पण लोणी येते वरती येईल आणि त्याच्यातलं दूध वेगळं होईल। आता पाहू शकता साधारण एक अर्धा मिनिट फिरल्यानंतर पूर्ण लोणी वरती आले। अशा पद्धतीने लोणी काढलं तर 2.5 ते 3 मिनिटात लोणी काढून तयार होतं। आणि आता मी हे एका कढईमध्ये ओतून घेते आणि जी पण मिक्सरच्या भांड्याला थोडीफार मलाई चिटकलेली आहे ती थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा हातानेच मी इथं काढून घेतलेली आहे। आणि आपल्याला आता ही लोणी अशा पद्धतीने साईडला करून गोळा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे दूध वेगळं होतं आणि लोण्याचा पण छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। पाहू शकता अगदी सहज गोळा बनलाय, मस्त स्मूथ असा लोण्याचा गोळा बनून तयार आहे। असाच तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, बटर म्हणून वापरू शकता किंवा ह्याचं तूप बनवू शकता। मी तर तूप बनवणार आहे। जेव्हा तुम्ही घरच्या घरी तूप बनवताल तेव्हा तुम्हाला नक्कीच बाहेरच्या आणि घरच्या तुपामधील फरक दिसून येईल। तर लोणी साईडला काढून ठेवले आणि त्यामधलं दूध मी गाळून घेतले आणि त्या दुधाचा आपण पनीर बनवू शकतो। तुम्हाला पनीरचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा। हा लोण्याचा गोळा एकदा आपल्याला धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारे, म्हणजे आपलं तूप कव्हर पण राहिलं तरी पण खराब होत नाही आणि तुपाचा सुगंध सुद्धा छान असा येतो। आता मी एकदा हा लोण्याचा गोळा पाण्यामध्ये छान असा धुवून काढलाय। आपल्याला हे पाणी आता फेकून द्यायचंय आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला आता तूप बनवून घ्यायचंय। पाणी पूर्ण मी निथळून काढलंय आणि आता आपल्याला गॅस पेटून अशीच कढई गॅसवर ठेवून द्यायची। पाहू शकता हळूहळू पूर्ण लोणी वितळायला लागले आणि त्याचं तूप बनायला लागले। मी इथं गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवली आणि मंद गॅसवरच आपल्याला ह्याचं तूप बनवून घ्यायचंय, म्हणजे तूप छान असं कढलं जातं आणि तुपाचा सुगंध सुद्धा छान असा येतो। पाहू शकता लोणी पूर्णपणे वितळले। आता हलकासा रंग सुद्धा पिवळा व्हायला लागलाय आणि पाहू शकता आता तूप बनायला लागले
आणि मस्त असं लो गॅसवरच आपलं तूप छान असं कडतंय आणि पाहू शकता किती पिवळा धमुक रंग आलाय तुपाला. ही लोणी काढायची आणि तूप बनवायची एकदम साधी सोपी पद्धत आहे. आणि आपण इथं जास्त भांडे खरकटे न करता अगदी 2-3 भांड्यातच मस्त असं तूप आपलं बनून तयार आहे. पाहू शकता आता तूप पूर्णपणे वितळलंय आणि छान कडलं पण गेलंय. आता मी इथं गॅस बंद केलाय आणि तूप थंड होऊन दिले. तूप थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये हे तूप गाळून घेते आणि पाहू शकता एक 8 दिवसाच्या मलाईमध्ये आपलं एक डब्बा भरून तूप झालंय. मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि सविस्तर लोणी कसं काढायचं आणि त्याचं तूप कसं बनवायचं ते दाखवलंय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर कराच, परंतु कमेंट्स करायला सुद्धा विसरत जाऊ नका. आपलं घरचं गावरान साजूक तूप बनून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मस्त रेसिपीसोबत. धन्यवाद. बाय बाय.